राज्य निवडणूक आयोगाची आज मनपा आयुक्तांसोबत बैठक, पालिका निवडणुकांच्या तयारीसंदर्भात तसेच मतदार याद्यांसंदर्भात बैठक। 10 डिसेंबरपर्यंत राजकीय पक्षांकडून आलेल्या सूचना आणि हरकतींचा आयोग आढावा घेणार। सांगलीच्या आष्टामधील स्ट्रॉंग रूम बाहेर मवियाचं आंदोलन, मतदानाचा टक्का वाढवल्याचा पवारांच्या एनसीपीचा आरोप, तर हजारो कार्यकर्त्यांचा स्ट्रॉंग रूम बाहेर ठिय्या। सांगलीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन अखेर मागे, जयंत पाटील यांच्याकडून स्ट्रॉंग रूमची पाहणी, तर मतमोजणी दरम्यान आकडेवारीमध्ये तफावत नको, अन्यथा जनतेचा उद्रेक होईल, जयंत पाटील यांचा इशारा। गोंदियातील सारेकसामध्ये ईव्हीएम सोबत छेडछाड केल्याच्या आरोपावरून आंदोलन, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवाराकडून तहसील कार्यालयाला घेराव। ईव्हीएम छेडाछाडी प्रकरणी निवडणूक आयोगाला अहवाल पाठवला, त्यानुसार कारवाई होईल, उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांची माहिती, तर निवडणूक अधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांवरती खटला दाखल करण्याची काँग्रेसची मागणी। ईव्हीएम सुरक्षेसाठी 24 तास 2-2 प्रतिनिधी तैनात ठेवा, हरल्यावर आम्हाला बोलू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। काही लोक पराभूत मानसिकतेत असतात, मात्र ईव्हीएम सुरक्षित आहे, असा संघर्ष वाढवणं योग्य नाहीये, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। महायुतीतील तिन्ही पक्ष 75% स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्तेत आले असतील तर पराभव झाल्यानंतर विरोधक षडयंत्र असल्याचं म्हणतील, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला। सरकार आपल्याच लोकांवर अविश्वास दाखवतंय, त्यांची लोक त्यांच्यावरच धाडी टाकतायत, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। पूर्वी निवडणुकीच्या तोंडावरती आर्थिक योजना असल्यास स्थगिती मिळायची, आता निवडणूक आयोग कुणाच्या तरी इशारावरती काम करतंय असं वाटतं, भास्कर जाधवांची टीका। महाडमधील गोगावले विरुद्ध तटकरे समर्थक राडा प्रकरणी आता विकास गोगावलेंविरोधात 21 विविध कलमांखाली गुन्हे दाखल, विकास गोगावलेंसह महेश गोगावले, विजय मालुसरे यांच्यावरही गुन्हा दाखल। आमच्या पक्षाला डॅमेज करण्यासाठी अशा गोष्टी घडवून आणल्या जात आहेत, दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून निशाणा लावण्यामध्ये सुनील तटकरेंचा हातखंड आहे, महाडमधील राड्यावरून गोगावलेंची तटकरेंवर टीका। महाड राडा प्रकरणी स्वतःचं चित्र निर्माण करायचं आणि लोकांना वेगळं भासवण्याचा प्रयत्न सुरू आहे, स्नेहल जगताप यांचा गोगावलेंवर आरोप, तर आमच्या लोकांवरती हल्ला करण्यासाठीच तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होता, असंही स्नेहल जगताप यांचं वक्तव्य। माझ्या मुलाने काय चुकीचं केलं, संजय गायकवाड यांचा विरोधकांना सवाल, तर काल बुलढाण्यामध्ये गायकवाड यांच्या मुलाकडून दमदाटी, बोगस मतदाराला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा काँग्रेसचा आरोप। दिल्लीमध्ये आमदार सुरेश धस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली, आष्टी पाटोद्यातील धार्मिक पर्यटन स्थळांना निधी देण्याची शहांकडे विनंती। महाराष्ट्रातील आरोग्याच्या प्रश्नांसंदर्भात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डांसोबत खासदारांची बैठक, ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय दिना पाटील यांच्याकडून नाराजी व्यक्त, दरम्यान मुंबईमध्ये दवाखाने आहेत पण डॉक्टर नाहीयेत अशीही खंत व्यक्त। राज ठाकरेंनी संजय राऊतांची भेट घेतली, राऊतांच्या भांडूपमधील निवासस्थानी भेट घेतली, तब्येतीची विचारपूस केली, तर 20 वर्षांनी राज ठाकरे आले, आम्ही सगळे आनंदी, भेटीनंतर सुनील राऊतांची प्रतिक्रिया। महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईमध्ये येणाऱ्या वाहनांना टोल माफी देण्याची मागणी, खासदार वर्षा गायकवाड यांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र। पुण्यातील कोंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला अखेर अटक, दुपारी 2 वाजता कोर्टात हजर केलं जाणार, पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विकली होती। कोंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीला दिलेल्या मुदतवाढीसंदर्भात मुद्रांक अधिकाऱ्यांसमोर सुनावणी, दिग्विजय पाटील सुनावणीला हजर राहणार का, याकडे सर्वांचं लक्ष। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आला, प्रस्तावानंतरच केंद्राच्या पथकाकडून राज्यात नुकसानीची पाहणी, फडणवीसांकडून स्पष्ट। अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता, सरकारने 27 तारखेला केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची लोकसभेत माहिती। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून 2 वेळा केंद्राकडे पाठपुरावा, 27 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला 2 प्रस्ताव पत्र हे केंद्राला पाठवल्याचीही माहिती। सरकारकडून शेतकऱ्यांची फसवाफसवी सुरू आहे, राज्य सरकारनं अद्याप केंद्राकडे प्रस्ताव पाठवला नाहीये, सुप्रिया सुळेंची टीका,
तर कृषी मंत्र्यांचं मोठेपण सरकारला वाचवत आहे. सुळेंचा शिवराजसिंह चौहान यांनाही टोला. 1,03,00,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. राज्य सरकारकडून केंद्राकडे गेल्या आठवड्यामध्ये 29,000 कोटींची मागणी. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. केंद्र सरकारचं पथक 3-4 नोव्हेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर होतं. मात्र 3 आठवड्यानंतर मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणं हे शेतकऱ्यांच्या जखमांवरती मीठ चोळण्याचा प्रकार आहे. अंबादास दानवेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल. साधू संतांचा अपमान सहन करणार नाही. गुणरत्न सदावर्ते यांची सयाजी शिंदेंना इशारा. साधूग्रामसाठी तपोवनमधील वृक्षतोडीला विरोध करताना साधू आले गेले तरी फरक पडणार नाही या सयाजी शिंदे यांच्या वक्तव्यावरती सदावर्तेंची नाराजी. काही लोक राजकीय कारणानं पर्यावरणवादी झालेले आहेत. वृक्षतोडीतील विरोध करणाऱ्या अभिनेते सयाजी शिंदेंचं नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. जास्तीत जास्त झाडं कशी वाचवता येऊ शकतात याचा विचार सुरू. फडणवीसांकडून स्पष्ट. भाजप नकली हिंदुत्वाचे ठेकेदार. नकली हिंदुत्वाचं दुसरं नाव भाजप यावर शिक्कामोर्तब. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा तर नाशिकमधील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून टीकास्त्र. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला हिंदू संघटनांचा देखील विरोध. महापालिकेनं मार्किंग केलेल्या झाडांवरती लिहिलं जय श्रीराम आणि जय हनुमान. तपोवनातील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात हिंदू संघटना आक्रमक. मतदार यादीसंदर्भात तक्रारी देण्यासाठी 14 दिवसांची मुदत वाढवून देण्याची मागणी. मनसेचे यशवंत किल्लेदार यांची प्रतिक्रिया. तर मोठ्या प्रमाणामध्ये दुबार मतदारांची नावं यासंदर्भात तक्रार दाखल केल्याची किल्लेदार यांची माहिती. मुंबईच्या मतदार यादीमध्ये 4,33,000 व्यक्तींची दुबार नावं. दुबार मतदारांची आता फोटोसहित यादी पालिकेकडे प्राप्त झाल्यानं दुबार नावं ओळखणं सोयीचं होणार. मतदान केंद्रनिहाय यादी 22 डिसेंबरला जाहीर होणार. भाजपच्या संकल्पनाम्यासाठी मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद. मुंबईतील विकासासाठी तब्बल 2,65,738 सूचना. आज सूचनांचं संकलन करून अमित साटम सादरीकरण करणार. कल्याण डोंबिवलीत भाजप शिंदेसेना पुन्हा आमने-सामने. शिंदेंच्या सेनेचे उपतालुका प्रमुख विकास देसले यांच्या भाजप प्रवेशानंतर वाद. रवींद्र चव्हाण यांच्याकडून सेनेला फोडण्याचं काम. शिंदे सेनेचे आमदार राजेश मोरेंचा आरोप. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कार्यकारिणी जाहीर. रुपाली ठोंबरे पाटील यांनाही स्थान. सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष समन्वयकांची नियुक्ती. रुपाली ठोंबरे पाटील यांची कार्याध्यक्ष पदावर नेमणूक. पुण्यामध्ये 8 डिसेंबरला शरद पवारांची राष्ट्रवादीची बैठकीला शरद पवार उपस्थित राहण्याची शक्यता. बैठकीमध्ये महापालिका निवडणुकीची दिशा ठरवली जाणार. राज्यानं केंद्राकडे एक प्रस्ताव आधीच पाठवला. त्यानंतरच केंद्राच्या पथकानं पाहणी केली. मदत आणि पुनर्वसन प्रधान सचिवांची माहिती. तर पायाभूत सुविधांच्या दुसऱ्या प्रस्तावावरती आज दिल्लीमध्ये बैठक असल्याचीही सचिवांची माहिती. एकनाथ खडसे गुंडगिरी करतायत. आमदार चंद्रकांत पाटलांची एकनाथ खडसेंवर टीका. खडसेंनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा चंद्रकांत पाटलांचा आरोप. मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या प्रभागातील दुबार मतदारांबाबत मनसेकडून हरकती. मनसेनं शोधलेल्या दुबार आणि बोगस मतदारांची यादी महापालिकेला दिली. दादर आणि माहीम विभागातील दुबार मतदारांवरती मनसेकडून आक्षेप. शीतल तेजवानीनं आम्हाला फसवलं. आम्हाला आमची जमीन परत मिळावी. मूळ वतनदारांची मागणी. जमीन परत मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार. मूळ वतनदारांची भूमिका. पिंपरी चिंचवडमध्ये मतदार यादीमध्ये घोळ. पवारांच्या राष्ट्रवादीच्या इम्रान शेख यांच्या आईच्या नावाची थेट बारामतीच्या शिरसुफळ या गावामध्ये नोंद. तर वडील युनुस शेख यांचं नाव इंदापूरच्या भिगवण गावामध्ये. नवऱ्याचं नाव इंदापुरात आणि बायकोचं नाव बारामतीत. मतदार यादीतील घोळामुळे निवडणूक लढण्यास दोघेही अपात्र ठरतील. जिंकण्यासाठी संभाव्य उमेदवारांचा पत्ताच गुल केल्याचा सोळेंचा आरोप. मुंबईतील 3 वेळेचे नगरसेवक सुधीर भगत यांचं मतदार यादीतून नाव वगळलं. जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा. प्रबळ उमेदवाराला निवडणूक लढता येऊ नये म्हणून वगळल्याचा आव्हाडांचा आरोप. जालना महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या मालमत्तेची चौकशी होणार. 10 लाखांची लाच स्वीकारताना संतोष खांडेकरांना अटक. तर एसीबीच्या महासंचालकांकडून खांडेकरांच्या चौकशीचे आदेश.
नाशिकमध्ये बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना अटक. सैन्य अधिकाऱ्याच्या फसवणूक प्रकरणी कारंडा विरोधात गुन्हा. फ्लॅट व्यवहारामध्ये फसवणूक केल्याचा आरोप. तर कारडा यांना कोर्टाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी. अमरावतीच्या चांदूर बाजारात लैंगिक अत्याचाराची घटना. जिल्हा परिषद शाळेमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार. नराधम आरोपीला तात्काळ पोलिसांकडून अटक. शाकाहारी पदार्थांना हलाल प्रमाणपत्र देणं अयोग्य. खाद्यपदार्थ औषधांना प्रमाणपत्र देण्यासाठी संस्था आहे. भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांचं लोकसभेत वक्तव्य. बीडच्या शाहूनगरमधील दगडफेकी प्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. शेख जावेद, शेख शहबाज, शेख नदीन, शेख यासीन या 4 जणांनी दगडफेक करून पळ काढला होता. सुमोटो अंतर्गत या 4ही जणांवर गुन्हा दाखल. 4 ते 7 डिसेंबर दरम्यान सलग 3 दिवस समुद्राला मोठी भरती येणार. समुद्रामध्ये 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार. तर भरतीवेळे समुद्रकिनारी जाण्यास मज्जाव. मुंबईतील 17 विभागांमध्ये 24 तासांसाठी 15% पाणी कपात. 8 ते 9 तारखेपर्यंत सकाळी 10 वाजल्यापासून 24 तासांसाठी कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार. भांडूपमधील तानसा जलवाहिनीमध्ये दुरुस्तीचं काम हाती. पुण्यातील आयटी इंजिनियर फसवणूक प्रकरण. 14 कोटी परत करण्याची भोंदूबाबाची कोर्टात लेखी हमी. दीपक खडकेकडून आयटी इंजिनियर कुटुंबाची फसवणूक. वेदिका आणि कुणाल पंढरपुरे यांनी केली होती अटक. राहुल गांधींच्या वकिलांचा पुणे कोर्टात सुनावणी. तहकुबीसाठी अर्ज. पुणे न्यायालयानं तो अर्ज फेटाळला. 5 डिसेंबरला कोर्टात सुनावणी होणार. तर राहुल गांधींनी सावरकरांची बदनामी केली असा केला होता दावा आणि त्याचमुळे याचिका दाखल केल्याची मागणी. वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची पहिली फेरी जाहीर. प्राधान्यक्रम भरला नसल्यानं 3191 विद्यार्थी बाद. तर पात्र विद्यार्थ्यांचं वैद्यकशास्त्र, भूलशास्त्र आणि शल्यचिकित्सक शास्त्र विषयांना प्राधान्य. मुंबई विद्यापीठाकडून प्राध्यापक भरतीच्या नोंदणीला मुदतवाढ. विद्यापीठातील रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी 18 डिसेंबर संध्याकाळी 5 पर्यंत मुदतवाढ. मुंबई महानगरातील 11 आरएमसी प्लांट बंद. वायू प्रदूषणासंदर्भात नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई. काही उद्योगांवरती आर्थिक दंडासह कडक उपाययोजनाही लागू. नवी मुंबईमध्ये गजानन काळेंच्या नेतृत्वात मनसेचं आंदोलन. सेक्टर 28 मध्ये आरक्षण भूखंड बिल्डरच्या घशात घातल्याचा आरोप. सकाळी 10 वाजता आंदोलन. नवी दिल्लीमध्ये मवियाचे खासदार आंदोलन करण्याची शक्यता. संसदेच्या प्रवेशद्वारावरती शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे आंदोलन होण्याची शक्यता. सोमवार आणि मंगळवारी मुंबईतील एकूण 17 प्रशासकीय विभागांमध्ये 15% पाणी कपात असणार. भांडूप जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचं काम हे हाती घेतल्यानं पाणी कपात. मुंबईतील बेकायदा पार्किंगला चाप बसणार. वाहतूक पोलिसांची 23,000 वाहनांवर कारवाई. शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांची मोहीम. नवी मुंबईमध्ये खाडी परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही परदेशी पाहुण्यांचं आगमन होण्यास सुरुवात. नवी मुंबईमध्ये अद्याप फ्लेमिंगोंचं दर्शन झालं नसलं तरी पांढऱ्या करड्या रंगांच्या समुद्र पूर्व पक्ष्यांनी आता नवी मुंबईकरांचं लक्ष वेधून घेतलंय. डिजिटल अटकसाठी बँक खाती वापरू देणारेही गोत्यात. महाराष्ट्रातून 13 जणांचा सहभाग असल्याची माहिती उघडकीस. डिजिटल अरेस्टला बळी पडलेल्या मुंबईतील 142 गुन्ह्यांशी संबंधित 13 जण राज्यातील असल्याचं स्पष्ट. मुंबईमध्ये समुद्राला आजपासून 7 डिसेंबरपर्यंत सलग 3 दिवस मोठं उधाण येणार. 4.5 मीटर ते 5.5 मीटरच्या लाटा उसळणार. पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणं टाळावं, प्रशासनाचं आवाहन. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयानं विनिमय दरात पहिल्यांदाच 90 रुपयांची पातळी ओलांडली. $1 विनिमय दर 25 पैशांनी घसरून $90.21 या विक्रमी निच्चांकी पातळीवर स्थिरावला. मुंबई महानगरपालिकेने 20 नोव्हेंबरला जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवरती मोठ्या प्रमाणामध्ये हरकती. 13 दिवसामध्ये 7,452 हरकती सूचना नोंदवल्या. तर पूर्व वांद्रेमध्ये 1,820 हरकती नोंदवल्या.